चांगले मोठे मोठे आलू आणले हो जवान मस्त. हा लय मस्त मोठे मोठे आलू आणले बाई. बरं झालं पाठवले हो 10 किलो आलू तर. आता 2 दिवसानं करतो म्हटलं. आता उद्याच पाहा लागल, नाही तर चांगले आता ताजे ताजे आलू आहे मस्त. पोरगी आहेच हाताखाली. आता ते घुबड तोंडी येते का नाही येत. आणि या नाही बी तर पोरीले पोरगीच नाचवण ना ते आता. त्या स्माइलीलेच पायर सैलीचं कामाचा नेटच लागते तिले. अशी कोणती करत होती जेव्हा माय नव्हती बनली तेव्हा. सारा मी सांग आगटून घेऊ तर घराचा बाहेर कल्ला निघे नाही. कल्ला निघाले. जाऊ द्या बा. आणि आता ते पोरगी आहे काजल राहणच किती दिवस बाई आपल्या घरी. तिले तिचं घर नाही बनवा लागन. आता तिच्यासाठी घर नाही पाहा लागन. ते का आपल्या घरीच राहील. मग मामी मस्त मोठे मोठे आलू आणले जी. कुठून आणले जी? रोशनच्या दुकानातून आणले का जी? नाही हो बाई, रोशनच्या दुकानात का नाही लोकल आलू आहे लाडलाड म्हणे. तो म्हणे मामीजे म्हणे मी आणलेच नाही म्हणे याचे आलू. आपल्या मोठे मोठे नाही का चिप्सचे आलू आणलेच नाही म्हणे. त्याला विचारलं होतं मी परवाच्या दिवशी तर लोकलच आलू भेटून राहिले म्हणे. तर त्यानं काही आणले नाही बाई. आता हे वाले का नाही आपले यानं जवळनं आणले. ज्योतीच्या नवऱ्यानं आणून दिले. चालले होते वाटते ते तिकडं बाहेर त्याच्या मित्राच्या इकडून धंदा आहे का नाही. तर ज्योती नाही बोलावले तर मी नाही आणा म्हटलं 10 किलो. तर घेऊन आले बाई. ते आहे का नाही मोठे मोठे आहे चांगले आहे ना. हो ना मस्त मोठे मोठे आहे जी. चांगले मोठे मोठे आहे आलू. आणि चिप्स बनवू आपण. आणि काय म्हणते त्याला चकल्या पापड मस्त बनवू याचेवाले मामी. हो बाई आता तू आहे माय कराले मला सोबती हो. मागच्या वर्षी मी एकटीनच केले होते पण कमी केलते. एवढे नाही केलते, थोडेसेच केलते. एवढं काही नाही करू लागलं होतं. फक्त टाकू लागले होते. आणि घरातला स्वयंपाक पण जाऊ दे बाई तेवढं लय. एक जण घरातला आवराले असला तर हे आपल्याला एक्स्ट्रा काम करायला परवडते. नाही तर घरचं आणि हे बाकीचं करणं लय थकून जाते हो काजल हो बिचारे. मी आहे ना मामी. तुम्ही काय टेन्शन घेता. मी आहे. मला करता येत नाही म्हणा एवढं बी. पण आई करे का नाही तर मी तिला हातभार लावू लागो. स्वयंपाक पाणी करून घेऊ मी. मग आई हेच करत राह. आणि तिला आंघोळ करायला पाणी गिनी आंघोळ केली का बस झोपूनच जायते. आमाय बाई हो का. काय व तुझ्याविषयी नाही का विचार केला बिचारी रे तर लय वाईट वाटते हो मला काजल. एवढी कामाची पोरगी बाई राहून राहून मनात तेच विचार येते हो बिचाऱ्या. नाही करत ती हो तू त्या पोट्ट्यासोबत हो लग्न. काय म्हणे होते बाबा फोन आलता बाबाचा फोन. बाबा म्हणे आता तारीख दिली आहे म्हणे तर येजो म्हणे तू इकडल्या इकडून. एक तर सूरजला घेऊन येजो म्हणे, नाही तर मग मामीला घेऊन येजो म्हणे. तू आल्या कोणाला घेऊन येजो म्हणे. तारीख चालू वकिलांनी सांगितलं म्हणे केस झाली म्हणे दाखल. तर सांगितलं म्हणे त्यानं तर आता 4-8 दिवसात तारीख बी काढणार आहे. ते नोटीस पाठवली आता त्याले तर तारीख दिली आहे आता. बाई आलू धुवून घेतोय चांगल्या पाण्यानं मस्त 2-3. संध्याकाळी मग शिलून चिप्स पाडा लागन याचे. संध्याकाळी धुजा ना. आता काय धुता. आता या थैलीतच टाकून ठेवा. संध्याकाळी धुवून घेऊ आपण दोघी पण. आणि मग तेव्हाच मस्त मग चिप्स पाडू. तुरटी टाकायची मग. बरं मग तसं करू का. हो म्हणजे कामातलं काम होऊन जाते आता धुवून करण्यापेक्षा. मी धुईन राहू द्या. नंतर संध्याकाळी धुवू आपण मस्त. बरं बाप्पा चाल मग थोडीशी जेवतो मग भूकही लागली हो मला. मामा आज घरी दिसून राहिली जी मामी. मामा जाणार नाही वाटते आज बाहेर नाही यायचं काय हाय व बाई. घडीतच बाहेर न घडीतच घरी. बाहेरच त्याला लोकांची जनसेवा करायला पाहिजे त्याला मामा. मग ते मामा काही कमी रंगीला नाही बाई. मग जाऊ दे. निर्मला ते पाय आला बुलावा निर्मलाले. पाय हाय धर थोडस दम नाही घेऊ देत घरी असला म्हणजे माणूस. हा बाहेरच असलेला बरं बापा. इकडे ये पाहुणे आले घरी. पाहुणे आले वा ते युवाई आले. ये बाहेर. युवाई मा कोणता युवाई आहे बाप्पा. दोन्ही गावातच आहे आता. कोणता युवाई आला ना कोणता नाही तर. ठेवाले जतीनचे बाबा तर कधी येत नाही बाप्पा आमच्या घरी जास्त करून. हे तर भांडण चालाय रोशनीचा बाप. अरे हो गड्या आज येणार होते वाटते. काय माहित का बाप्पा का आले का तर. पाहतो बरं मी चरण असं चरण. मला गमून नाही राहिलं इथं कोणतं. कसं तरी लागून राहिलं माझ्याकडून उठणं नाही होत. बरोबर सलाईन लागली तरी पण कोणी येते ना टोमणे मारून जाते. कोणी आई बी मारते ती संध्या बी मारते.
मला कसं करवतं ही संध्या तर लयच आहे. माझ्या सासूपेक्षा येऊन जाऊन नुसती टोमनेच मारत राहते. वहिनी तुमचं नशीब लय चांगलं आहे. तुम्हाला आयतं भेटून राहिलं सगळं काही. मी बिमार आहे म्हणून, नाही तर मी करत नाही का घरातलं सगळं आगोटतो लगेच. मी सगळं करतो, सगळं पसारा आवरतो मी सगळं. कोणाची उलच नाही म्हणत मी कोणाले. आणि आता मी बिमार आहे ते येऊ मला टोमने मारते. देते तसंही पण येऊ टोमने मारते मला. राणी, ए राणी, बरं वाटते का राणी? काऊन रडून कोण राहिली? काय झालं राणी? काऊन रडून राहिली तू? कोण तब्येत बरोबर नाही वाटून राहिली का? जास्त आहे का? जास्त वाटून राहिलं का? चल नाही तर अजून दवाखान्यात. मग जास्त वाटत असेल तर हो, थोडं जास्त तर नाही, कालच्या पेक्षा कमीच आहे. हा हो राणी, काऊन काय झालं? काऊन रडून काऊन राहिली तू? काय झालं मला सांग, क्लिअर सांग मला. काय झालं तर? काय सांगू आता तुम्हाला मी. मला येऊन जाऊन टोमने मारते तुमची लहानवाली बहीण. मी मला म्हणते तुम्हाला आहे तर भेटते म्हणते, का आले म्हणते, मस्त आहे म्हणते, महिनाभर बिमार पडलं तर चांगलंच राहील म्हणते. आम्हाला माहित नाही म्हणते असं सासर भेटन का नाही भेटन. काही बोलते तुमची वाली लहान बहीण. मी कशी चांगली होणार तुम्ही सांगा बरं. गोळ्या घेतो आणि येऊन बसतो इकडं. जेवण करत नाही, काही नाही, कोणी विचारतही नाही मला का जेवता का काय. त्याला असं वाटते का मी बिमार पडले तर मला का प्याले काहीच लागत नाही. बिमार माणसाला जेवायची गरजच नाही, गोळ्यानंच बसते खरं असं वाटून राहिलं त्याले. कोणीच मला म्हणत नाही जाऊ का काय बा म्हणून, फक्त टोमने मारायलाच येते इथं. तू जेवली नाही का सकाळपासून जेवली नाही तू? आपल्या हाताने घेऊन खात जा ना तू. काय होते तुला आपल्या हाताने घेऊन खाले? जातो जी मी, मला गोळ्या घ्या लागते. जातो मी थोडस जेवण घ्यासाठी. सर्वेच्या सर्वे अशी माझ्याकडे पाहते टक जस काय मी न कोणता अपराधच केला खरं. जेवण घ्यायला गेली म्हणजे. काय करायच्या बहीण तर आई म्हणे तर ते पाठवा का राणीले 2-3 दिवस तिकडं नाही तर. हा मायच्या घरी तिला मनही शांत होईल, तिला चांगलंही वाटत. इथं मी कॉलेजमध्ये जातो आणि इथे बरोबर आहे हे लहान संध्यालाही बदमाश आहे पोट्टी. हा तेच बोलत असं इले जास्त करून. आईले तर समजावून सांगितलं मी ना, पण ते पोट्टी जास्त रग्गेला आहे ती. इले पाठवूनच देतो नाही तर 2-4 दिवसासाठी. तिकडं मन रमन तिचं आणि 2 आरामही होईल आणि लक्षही दे. आणि तिची माय लगेच पैसे देऊन देतो सोबत तिले. दवाखान्यात लेगी आली की अजून लागले गिगले तर फोन करता येते मला. एक काम कर नाही तर आणि चालतं काय त्या मायच्या घरी देऊ का तुला? हा गाडीवर हो तसंच करा. मला तसं बी इथं बोलणे काऊ जास्त बिमार पडल्यावर लागते. कोणीच लक्ष नाही द्यायचे सागरच्या बायावर. मला का प्याले काय लागलं नाही लागलं बरं नका देऊ, पण मी गेल्यावर माझ्याकडं असं बोलत नाही कोणी काय. पण मलाच कसं तर लागते ते पाहते तर. मला द्या तुम्ही मायच्या घरी नेऊन, मी तिकडच राहीन 2-4 दिवस. बरं ठीक आहे. मग कर तू तयारी कर, मी व्हायला आहे. तयारी कर, चाल नेऊन देतो तुला. चाल ATM मधून पैसे काढतो आणि त्याजवळ देऊन देतो. पण घरचे काही म्हणत नाही का? आई बाबा काही म्हणत नाही? तुम्हालाच बोलन मग माझ्यानं. सगळेजण तुम्हालाच बोलन माझ्यानं. मग मला ते बी भेव लागते. भेऊ नको मी असल्यावर. एवढं काय भेवा लागते? नाहीच म्हणे स्वतःहून. मला काल म्हणे आई म्हणे राणीला नेऊन दे म्हणे तिच्या मायच्या घरी. 2-4 दिवस आराम करा म्हणे. आईला काय एवढी वाईट नको समजू तू. हा ते एवढी वाईट नाही आहे. तेच म्हणे तिले इथं आराम नाही होत म्हणे, पोट्यात अभ्यासाचे आहे म्हणे, काही कामं करते नाही करत, मला एकटीच करावं लागते म्हणे कामं म्हणे, माझं लक्ष नाही राहत म्हणे मग राणीवर. हा अशी म्हणे ते पाठवून दे म्हणे तिच्या मायच्या घरी 2-4 दिवस. आईनं सांगितलं मध्ये, पण मी नाही म्हणलं जाऊ दे बा थोडंफार हो असं तर बसून जाईन म्हटलं, कर म्हटलं आराम. पण आता तू लढून राहिली ना, मला वाटून नाही राहिलं. एक काम कर, त्या मायच्या घरी नेऊन देतो मी. चल. बरं ठीक आहे. आईले फोन करतो मायवाला येत आहे म्हणून. आईले सांगतो मी. कर फोन कर. काय करायचं मग आता तुम्ही सांगा. काय करायचं काय तुम्ही सांगा. आता तुम्ही सांगितलं का तिथे रोशनी समजावून सांगितलं? हो निर्मल भाऊ सांगितलं. आता पुरीले सर्व समजावून सांगितलं. आता नाही वागणार ते. आता वागणार नाही तशी. आता काही करणार नाही ती तशी. अजून कशी वागली तर मामाची मग काय करायचं? हा मग काय करायचं? आईले तुम्हाला माहित नाही त्या दिवशी किती बोलली मग आईली ते. किती बोलली रोशनी? नाही आता नाही वागणार ती अशी. आणि वागली तर आम्ही आहो ना इथं. आम्ही आहो ना गावातच राहतो आम्ही. कुठे जातो आम्ही? हा आणि तुम्ही थोड्या गोष्टीसाठी चंदाबाईला फोन नका करत जाऊ. चंदाबाईला फोन नका करत जाऊ. तुमची बायको आहे ना ते. हा रोशनीचीच गलती आहे का सगळी? तुमची काही नाही काही गलती असन. बरं गलती कोणाची असो. हा पण आता तुम्ही तिला दोष देता तर ठीक आहे, आम्ही मान्य करतो आमची पोरगी होईल झाली असन गलती तिच्याकडून. पण तुम्ही समजावून सांगायचं बायकोले. तुमचं काम नाही होय का थोडंसं? थोड्या गोष्टीसाठी ते घरी फोन करता. हा तर चंदाबाईला फोन करता. मग ते चंदाबाई तर माहित आहे कशी आहे तर. बाई
यो हिचा मामा तर उलटच बोलून राहिला आम्हाला डाटून राहिलाच होतं. आम्हाला काय करायचं जी मग देवदास तुम्ही सांगा काय करायचं मग. तुमची भाषा आम्हाला कमी जास्त बोलते, मलाच किती बोलली तुमची भाषी. काय करायचं मग, तिच्या मायले फोन नाही करायचा आता. निर्मलाबाई मी तुम्हाला तसं काही म्हणलं का? तुम्हाला काही म्हणलं नाही मी ना. माय कसं म्हणणं आहे का तुमची घरची आता सून झाली ना ते रोशनी. आम्ही तुम्हाला दिलं ना. फक्त तुम्ही का नाही बाईने फोन नका करत जाऊ, घरातल्या घरात निपटवायचं आपलं. तुम्ही बोलत जा ना तिले. तुमचं काम नाही का बोलायचं, समजावून सांगायचं. तुमची पोरगी अशी करते, तुमची पोरगी तशी करते, तुमची पोरगी हे करते, हे सांगू नका आता. आमची पोरगी आम्ही तुम्हाला दिली ना, आता तिला सुधरवायचं कसं काय करायचं हे तुमच्या हाती. तुम्ही समजावून सांगा तिले. घराच्या बाहेर निघून नाही द्यायचं, थोडं कडक वागायचं तिच्यासोबत. कडक वागल्याशिवाय ना ते जागेवर येणार नाही. आम्ही म्हणतो ना तिच्यात आहे गुन्हा आहे तिच्यात, असं नाही ऐकत. ती पोट्टी मला माहित आहे. आता माझ्या घरी शिकली ना तर मला माहित आहे ते कशी आहे. तो माहित असून नाही तुम्ही असे बोलून राहिले मग उलटे. हे उलट कसं बोलणं आहे तुमचं वाला? तुम्ही आहे समजदार मोठे माणसं आहे, उलट नाही बोलून राहिलं निर्मलाबाई. माय असं म्हणणं आहे का तुम्ही तिले समजावून सांगा. घरातला तमाशा नका काढत जाऊ. 10 वेळा ती पोरगी घरी इकडं असं नाही आली पाहिजे बा म्हणतो. माय असं म्हणणं आहे. थांब ना, आपल्या पोरीचीच गलती आहे त्याची काय म्हणतो तू तर. मला हे तुमचं पटलं नाही बा देवदास. तुमचं पटलं नाही. तुम्ही पोरीचे मामा होय, तुमचं पटलं नाही बा हे. तुमच्या बायकोला विचारलं कोण नाही तुम्ही? दयानं सांगितलं नाही का तुम्हाला? सांगितलं मला दयानं, सर्व सांगितलं दयानं. म्हणून तुम्ही आलो ना. त्या पोटीला कमी बोललो का मी रोशनीले? लय बोललो मी रोशनीले. बाईले बोललो, चंदाबाईले, त्याईले बोललो. पण माय असं म्हणणं आहे का तुम्ही बी थोडं समजून घ्या बा. लेकराले 10 वेळा येऊ नका देत जाऊ. जाय त्या मायच्या घरी बोलव, त्या मायले जाय त्या मायच्या घरी, हे असे शब्द नका टाकू. म्हणजे मग तिला सवय पडून गेली. आता तुम्ही असं बोलत असाल घरी, तिला असं वाटतं का 2-2 गोष्टीचं झालं म्हणजे मायच्या घरी उठून पाहिले बघा. असं नाही का? मग तुम्ही जाची भाषाच नाही करायची तिले. पण ते सुटून पाहिजे ना जी देवदास. ते सुटून पाहिजे ना तिला. थोडंसं काही म्हटलं का मी चालली माझ्या घरी असेच करतात ते. मला बी नेहमी तशीच म्हणते. मी म्हणतो मायला कमी जास्त बोलू नको. माय आता काय एवढी वाईट आहे का? माय बाईलेच बोलते ती. राहून तुम्हाला समजते का तुम्ही बोलूच नका म्हणजे म्हणतात. आता हे माझ्या घराच्या बाहेर येते का माय बाईलेच सासूली अशी म्हणते का तुम्ही बोलूच नका म्हणून. आणि तुम्ही म्हणता की तिला बोलत जा तुम्ही. ते बोलत ठेवतच नाही ना आम्हाला काही. दोघाईले नाही बोलत. मायले बोलायचं ठेवत नाही. मला तो बापरे मला तशी म्हणते. मी माहिती घरीच चालली जातो. येऊन जाऊन नक्की देते मला. काय सांगू राहिले तुम्ही तुमच्या भाषेचं? भाषी तुमची वाली का लहानशी आहे का कुकुलं बाळ तुमचं मला? एवढे सांगू राहिले तुम्ही. कुकुलं बाळ आहे का तिला समजून सांगायचं? 18-19 वर्ष 19-20 वर्षाची आहे ना ते आता. निवळ म्हणजे काहीच नाही समजत का तुम्ही अशासारखे सांगू राहिले? त्या बहीणचा जवाई तोऱ्यातच येऊन राहिला लेकाचा. हे बा तुम्हाला सांगतो आपण भांडण्यात काही मजा नाही आहे. देवदास तू माझ्यापेक्षा लहान आहे, तुला सांगतो मी. भांडण्यात काही मजा नाही आहे. शेवटी संसार करणे दोघाली आहे. आपण हाय किती दिवस जगू. त्यालाच करणे आहे ना. आणि मला एवढं समजते बा माझ्या घरच्या बाईले ना अजूनपर्यंत मी आवाज चढून बोललो नाही. माझ्या लेकरू नाही बोललो तर दोन्ही मोठे आवाज करून बोलत नाही. एवढं मोठा सूरज आहे हे माझ्या आवाज चढून बोलत नाही. आणि ते तू माझी पोरगी चरण तुम्ही बोलू नका, तुम्ही असं नका करू तसं नका करू. हे कोणती पद्धत राहते का बोलायची? सून होईना ते ह्या घरची सून होईना. सून वाहिलीनं कसं असायला पाहिजे माणसानं? आजी असं नाही. तुमच्यामुळे झगडे झाले म्हणते. भर उन्हात पोरीला घेऊन गेली ते तर. भर उन्हात जाते पोरीला घेऊन. मग बोलणार नाही का? तुम्ही सांगा बरं देवदास. चरण तू सांग. बोलणार नाही का? काहीच बोलणार नाही. आमच्या रक्ताचं लेकरू नाही होय का ते? आमच्या याचं खानदानीचं पोरग नाही होय, लेकरू नाही होय का ते? तू सांग. हो बरोबर आहे निर्मलाबाई, बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. सांगितलं आता पोरीला समजायचं नाही. मलाही सांगितलं म्हणा दयानं काय झालं काय नाही मलाही सांगितलं. पण माय असं म्हणणं आहे निर्मलाबाई का तुम्ही कडक व्हा, थोडशा कडक व्हा. हे काही म्हणे ना. तिले सांगितलं समजावून मी ना. आता घरी गेलो होतो ना तर तिले सांगितलं, बाईले सांगितलं. ते बोलणार नाही आता तुम्हाला. बोलणं तर आम्ही आहो ना. पण माय तुम्ही का नाही थोड्या गोष्टीसाठी जवाई तिले जाय तुझ्या मायच्या घरी बोलाव त्या मायले. हे शब्द बंद करा बा म्हणतो. मी बंद करतो पण ऐकली नाही मग माझ्यावर हात जर उठला ना तर मग मला म्हणायचं नाही मारलं काऊन, असं केलं काऊन, तसं केलं काऊन, हे असं नाही म्हणायचं मग. कारण की रोशनीला गव आहे. बोलून देते मुज्जरी परा करतील. माझ्या घरचे लोक असे नाही आहे. तुम्हाला सांगतो का तिले सोनीसारखं पाहिजे बा म्हणून पोलीसारखंच वागवलं माझ्या आईनं. मी बी तिले एकदम काही हे नाही करत. मग
तिचं जसं म्हणणं आहे तिचं तसंच वागतो मी. काही असं आहे का मायवाला का रोजचं पिऊन येतो बा तिला झोडपतो बा धरून एवढं नाही तरच. हा मग मी तर काय म्हटलं काम तसं आहे तुम्हाला कामं सुधरत नाही मायवाला आणि मग तिला तरच कोणता आहे आमच्या घरी. नाही अंगावर हात नाही टाकायचा. अंगावर कायले हात टाकायला लागते जवाई. अंगावर हात कायले टाका लागते. हा आम्हाला बायको आहे ना आम्ही काय अंग मारतच बसतो काय कायले दारू पिऊन यावं लागते कायले झोडपा लागते धरून. नाही तुम्ही म्हणून राहिले ना हा समजावून सांगायचं काही हे करायचं समजावून सांगायचं ठेवतच नाही ना ते काही. हा आम्हाला सोबत ते तोंडाले समजावून सांगायचं काय ठेवता दिले. हा सांगा तुम्ही बोलव तिले आई बोलव रोशनी ते रूम मध्ये घुसली ना बोलव इकडे आपण बोलून राहिलो ना तिथे तिच्या समोर रुजू करायचं सर्व. नाही राहू द्या पोरगी झोपली आहे ते म्हणून गेली ते तिच्या रूम मध्ये. पोरगी झोपली आहे झोपली असताना सांगलो आम्ही तिला झोपू द्या सांगितलं तिला समजावून. आता काय होणार तशी गलती माय फक्त एवढंच म्हणणं आहे का तुम्ही समजून घ्या बा थोडस असं भांड लागतेस होतेस घर होय घरात एकसारखी प्रेमानं सगळी माणसं राहते का. हा होते ना तुम्ही तिच्याकडूनच अपेक्षा करता आणि तुमच्याकडूनही अपेक्षा करायला पाहिजे आम्ही. तुमचं लव्ह मॅरेज होय खरं ना. हा लव्ह मॅरेज केलं ना तुम्हीच आले होते ना जवाई माझ्या घरी मागाले तिथं आलते ना गावात आमच्या आलते का नाही. हा मग सगळं विसरलं का तुम्ही काय काय नाही केलं तिच्यासाठी तुम्ही. आणि आता लगेच तुम्ही मी मारतो मी हे करतो आणि मग रोज मारत जाईन हे काय ते बोलणं. देवदास दोघांचंही आहे मी त्याले म्हणत नाही तिले म्हणत नाही. हा दोघांचंही मी दोघांकडूनही भाग नाही घेत आणि दोघांचंही हे नाही कर. तुम्हाला सांगतो तुमचं बरोबर बोलले आता. का याय ना दोघांना प्रेमासाठी किती केलं. ते बी याच्याशिवाय लग्न करत नाही म्हणे हे बी तिच्याशिवाय लग्न करत नाही म्हणे आणि लग्न केलं तर यायचं आता असं आहे ठेव म्हणते जायते मायच्या घरी ते म्हणते मी मायच्या घरीच जातो. बरं आता त्या दिवशीची गोष्ट यायच्या दोघांचं काहीच नाही झालं ना देवदास. माया तिचं झालं माया ना तिचं झालं होतं. मी ना फक्त तिले पहिले 2-3 वेळा म्हटलं बाई उन्हात नको येऊ ऐकेच नाही. मग मी म्हटलं तिले बोलली थोडीशी 2 शब्द तर ते मला बोलून राहिली ना आणि मग गेले सांगितलं मी ना बाबू म्हटलं हे काही ऐकत नाही रे तिले सांग. मी म्हटलं नवऱ्याच्या मतान तरी ऐकन नाही ऐकली ते. ह्या वेळेस गलती तिचीच आहे ती त्याने बोलून काही फायदा नाही तुमचावाला. बरं जाऊ द्या तुमची गलती आमची गलती आमच्या पोरीची गलती आम्ही मान्य करतो बा. जाऊ द्या मान्य करतो. आता तिला समजून सांगितलं आता नाही करणार. तसं काही झालं ना तर फोन करून बोलवायचं तिला घरी नाही पाठवायचं फोन करून बोलवायचं आम्हाला आम्हीच समजावतो. मग तिला आहे ना आपण गावातच कुठं जाऊ आपण गावातच आहे. आता आहे ना दिल्ली तुम्हाला पोरगी आणून तुमची सून मग आता पाहा आणि थोड्या गोष्टीसाठी ना असं म्हणजे कसं बोलवायचं फोन करा बोलवा मला सांगा तिचं काय परेशानी आहे काय नाही आहे तर घरी नका पाठवू. ठीक आहे ना ठीक आहे. नाही मला आता थोडस कडक व्हावं लागन. कडक तिले डील दिली मी. जाऊ दे बा पोरी भारी सारखी आहे डील दिली सोन्यासारखं वागवलं नाही तिले. अरे तर निर्मलबाई सोन्यासारखं वागवा आता तिले समजलं पाहिजे का आपण ह्या घरची सून आहे बा म्हणून तेव्हाच ते वाले तिच्या जिम्मेदार तिले समजन ना. ते घरच्या सारखीच पाहून राहिली तरी बी तिले जाणू द्या थोडसा सून आहे बा म्हणून या घरची थोडस कडक व्हा तिच्यासोबत. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे का आपल्याला म्हणणार बोलणार आहे बा कोणी असं वाटलं पाहिजे हे म्हणणं आहे माय. हो आता तसंच वागा लागत नाही तर मग तिकडून म्हणजा तुम्ही कशी सासू आहे बाई वाली म्हणून. असं नाही झालं पाहिजे मग मी वागली तर. निर्मलाबाई मी तिला काही सासूरवास करायला लावून राहिलो तुम्हाला. आम्ही काही म्हणू तुम्हाला आम्हाला माहित आहे ना तुम्ही कसे आहेत. सासूरवास करा म्हणतो तिले. असं नाही वागा बा आता तुम्ही कसे वागतात माय असं म्हणणं आहे का तिले म्हणजे कसं ढील नका देऊ तुम्ही तिले. थोडंसं तिले हे समजलं पाहिजे तिचं घरदार तिले मेन म्हणजे ह्या गोष्टी समजूनच नाही राहिल्या. एका लेकराची माय झाली ते पण तिले अजूनही का नाही आपण सून हाव बा का काही हाव हे म्हणजे तिले मान मर्यादा समजून नाही राहिली. हे दाखवा बा म्हटलं तिले शिकवा तुम्ही. बरं आता पाहू ना आता समोर काय होते तर. चांगली बोलली तर आपण चांगलं शिकू. तसा स्वयंपाक पाणी हे ते मीच शिकवला तिले. काय येत होतं तिले काहीच नाही येत होतं. मी नसतं सर्व काही शिकवलं तिले आणि आता शिकवतोय बाप्पा. आता ऐकली तर शिकवीन नाही ऐकली तर काय सांगणार तुम्ही सांगा. आम्ही आहो ना मग नाही ऐकली तर आम्ही आहो ना. आम्ही नाही आहो का तिला बोलू नाही का आम्ही. तिच्या गलत्या सांगायच्या तुम्ही आम्ही बोलू ना तिले बोलू नाही तर काय आम्ही काय आमच्या पोरीवर डोक्यावर थोडी बसून ठेवणार आहे पोरगी होई म्हणून. बरं आता पाहू ना बाप्पा पाहू तुम्ही इथंच आहे मी इथंच आहे. तुमच्यात जेवढं सांगणार पहिले फोन तुम्हालाच करणार आता मी. ते जर माझं वाईट वागली
का तुम्हालाच पहिले फोन करणार देवदास? हा करा करा निर्मलाबाई, फोन करा करा ना, मला सांगा कशी वाटली ते, तर सांगायचो बिंदास सांगायचो. बरं बापा बरं.